हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे वळूयात. इंद्रा राणीला खूप मिस करत आहे. राणीशिवाय इंद्राला झोपही लागत नाही. सारखे राणीचेच विचार त्याच्या डोक्यात सुरू असतात. आणि त्यावेळी तो असाही विचार करत असतो की राणीच्या मनात माझ्याबद्दल काही भावना असतील की नाही आणि कधी मला कळेल. तर आता हा विचार करत असताना त्याला झोप लागत नसती आणि लवकरात लवकर त्याला बुवांनाही शोधायचं आहे आणि त्यासाठी तो वाटेल ते करायला तयार आहे. तर आता इकडे राणी जी आहे ती झोपलेली असते आणि इंद्रासारखंच ती अंथरूण वगैरे न घेता तशीच खाली जमिनीवरती झोपलेली आहे. तर त्यावेळी आता इथे मालती जी आहे ती तिच्या डोक्यात येतं की आता ह्या राणीला कसाही करून त्रास द्यायचा. आणि त्यावेळी मालती जी आहे ती तिच्या रूममधून बाहेर पडालेली आहे आणि तिला आठवतं आहे की कशा प्रकारे या राणीमुळे तिच्या मुलाला आबांनी घराबाहेर काढलं. ते सगळं आठवताच तिच्या डोळ्यात चमक येते आणि ती ठरवते की या राणीला असा झोपेतून जागं करायचं आणि हिला सकाळपासून फक्त राबून घ्यायचं. तर आता तिच्या डोळ्यासमोर तर ते चित्र स्पष्ट झालं होतं. तर ती पुढे येते आणि राणीच्या रूममध्ये येताच तिला उठवते. राणी झोपलेली असते. राणी पाहते की तिला मालती उठवत आहे. तर ती बोलते की मालती मॅडम तुम्ही. तर त्यावेळी मालती बोलते की उठ महाराणी, चला आता कामाला लागा. राणी पाहते फोनमध्ये किती वाजले आहेत. तेवढ्यात तिला दिसते की 4 वाजलेले असतात. तर आता मालती बोलते की चल आवरायला घे आणि सगळे कामं आज घरातली तूच करायची. तर आता राणी बोलते की पण मालती मॅडम मी करेल, पण एवढ्या लवकर आणखीन तर उजाडलं देखील नाही. तर आता मालती तिचं काहीही ऐकून घेत नाही आणि तिला खेचतच रूमच्या आतून बाहेर नेते आणि बाहेर नेऊन तिला स्पष्टपणे सांगते, आता घरातली सगळी कामं तूच करायची, चल सुरुवात कर. तर त्यावेळी मालती जी आहे ती जिन्यावरून येऊन राणीला धक्का देऊन खाली पाडते आणि राणी मालतीला बोलते की ठीक आहे आणि मालती तिला धमकी देते, आत्तापासून तुला पाणीही नाही आणि तुला खायलाही नाही. जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत पाण्याचा थेंबही घ्यायचा नाही, समजलं तुला. असं म्हणत ती आता वरती निघून गेलेली आहे. आणि आता इकडे इंद्रा जो आहे तो उठलेला आहे आणि त्याच्यासाठी स्वतःसाठी चुलीवरती पाणी वगैरे गरम करण्यासाठी तो पाहत असतो. तर त्याला समोर पातेलं आणि तिथेच बादली दिसते आणि चूलही दिसते. तर इंद्रा जो आहे तो तिथेच पाणी गरम करण्यासाठी ठेवणार असतो. इकडे राणी जी आहे ती हॉलमध्ये झाडू मारायला सुरुवात करते. ती तिच्या कामाला सुरुवात तिने केलेलीच असते. तर आता झाडू मारल्यानंतर तिने सगळं घर साफ देखील केलेलं आहे. सगळी फरशी वगैरे सगळं काही तिने पुसून देखील काढलेलं आहे आणि इकडे इंद्रा जो आहे तो पाणी तापत बसलेला आहे चुलीवरती. तर त्यावेळी इकडे आबा जे आहेत ते वस्तीमध्ये आलेले आहेत आणि इंद्राकडे पाहून म्हणत असतात की इंद्रा, तुला असं वस्तीमध्ये राहत असताना पाहून मलाही त्रास होतोय. पण मला वाटलं होतं की कदाचित मी तुला घराबाहेर काढल्यानंतर तू तुझ्या मित्राकडे जाशील, कुठेही जाऊन राहशील, फिरायला जाशील. पण तू असं केलं नाहीस. मला खात्री आहे की नक्कीच तू बुवांना शोधून काढशील आणि लवकरात लवकर घरी येशील आणि तुला तुझ्या चुकांची जाणीव होईल. यासाठीच मी तुला घराबाहेर काढलं. पण तुला माझा आत्ता राग येईल, पण नंतर तुला माझा राग येणार नाही. नक्की मला समजून घेशील. आबा जे आहे ते इंद्राला अशा प्रकारे राहताना पाहून त्यांनाही त्रास होत असतो. पण काय करणार? मुलाला व्यवस्थित वळण लागावं, त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हावी म्हणूनच आबांनी हे सगळं केलं आहे. तर आबा हे पाहून तिथून निघून गेलेले आहेत आणि इंद्राने इकडे त्याची अंघोळ वगैरे झाल्यानंतर त्याचे कपडे देखील तिथेच पाण्यामध्ये पिळून टाकलेले आहेत आणि तिथेच तो शर्ट वाळायला देखील टाकलेला आहे. इकडे राणी जी आहे ती आता सगळं काम करून वरती आलेली आहे आणि आता ती कपडे वगैरे धुवून ते कपडे वाळवायला गच्चीवरती आलेली आहे. ते कपडे वाळवतच असते. एक एक करून तिचे कपडे ती वाळवायला टाकत असते. तेवढ्यातच तिला गरगरायला लागतं, कारण आज सकाळी 4 वाजल्यापासून ती उठलेली आहे आणि सगळं काही काम ती एकटीनेच करत आहे. ना तिने पाणी पिलं आहे, ना तिने चहा वगैरे काही पिलेला आहे. मला तिच्या सांगण्यामुळे तिने काहीही घेतलेलं नसतं. तर आता इथे ती चक्कर येऊन पडणारच असते. तेवढ्यात रत्नाई तिला पकडतात आणि त्या विचारू लागतात की राणी बाळा, तू ठीक आहेस ना? अगं हे बघ, तुला एवढं चक्कर वगैरे आल्यासारखं होतंय, थांब
थांब बरं, तू अगोदर एक घोट पाणी पिऊन घे. तर त्यावेळी राणी बोलते की नाही रत्नाई, मी हे पाणी नाही पिऊ शकत. तर आता त्यावेळी ती बोलते की यावरूनही आणखी काही होईल, त्यापेक्षा नको नको, मी हे पाणीच पित नाही. तर आता रत्नाई बोलते की हे बघ पोरी, जे काही होईल ना ते सगळं मी पाहून घेईल, पण तू अगोदर एक घोट तरी पाणी पी. पण राणी जी आहे ती म्हणत असते की नाही रत्नाई, माझ्यामुळे तुम्हाला कुणाची बोलणी खावी लागतील असं मी कधीच होऊ देणार नाही. तुमची काही चूक नसताना तुम्हाला मी कुणाचेही शब्द खाऊ देणार नाही. तर आता रत्नाई बोलते की हे बघ, तू त्याचा विचार करू नको, मी खाईल कुणाचेही बोलणे, पण तू अगोदर पाणी पी. राणी म्हणत असते की नाही रत्नाई, आता सगळं काम झालेलं आहे, आता फक्त एवढे कपडे वाळत घालायचे आणि खाली जायचं. तर त्यावेळी रत्नाई जी आहे ती तिच्याकडेच पाहत राहते. इकडे इंद्राकडे आता राणीची आई आलेली असते इंद्रासाठी नाश्ता घेऊन. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो त्यांना पाहून खुश होतो. त्यानंतर आता नाश्ता हातात दिल्यानंतर इथे राणीची आई इंद्राला विचारू लागते की हे पहा जावई बापू, मला सांगा ना हो, झालंय तरी नक्की काय आहे? मला तुम्ही कालही काहीच सांगितलं नाही. मला खूप टेन्शन येते की नक्की झालंय काय तुमच्या घरी. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की हे पहा आई, तुम्ही त्याबद्दल प्लीज आत्ता तरी काही विचारू नका. पण एवढं नक्की आहे की माझ्यामध्ये आणि राणीमध्ये काही भांडणं झाली आहे आणि त्या भांडणामध्ये चूक माझी आहे. तिने शिक्षा दिली आहे मला, असं समजा हवं तर. आणि त्याचमुळे मी इथे राहतोय, बाकी काहीच नाही आहे. तुम्ही जास्त विचार करू नका. वेळ आली की मी तुम्हाला सगळं काही सांगेल. पण प्लीज आत्ता तरी मला फोर्स करू नका. असं म्हटल्यानंतर राणीची आई जी आहे ती बोलते की ठीक आहे, पण तुम्ही मला सगळं काही स्पष्ट सांगा. तर त्यावेळी इंदा बोलतो की हो. राणी जी आहे ती आता कपडे वाळवत घालून खाली निघालेली आहे आणि खाली आल्यानंतर तिच्या समोरच मालती उभी असते. तर त्यावेळी राणी बोलते की झाली आहेत सगळी कामं. असं म्हणताच तिला वाटतं की आता खरंच झाली आहे सगळी कामं. तर त्यावेळी मालती बोलते की सगळी कामं कुठं झाली आहेत, आणखीन स्वयंपाक बाकी आहे आणि तोही तूच करायचा आहेस, आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत काहीही खायचं नाही आहे. तर असं म्हटल्यानंतर राणीला धक्का बसतो. आता एवढं सगळं करून तिनेच स्वयंपाक करायचा. तर आता ती थकलेली असते. 4 वाजल्यापासून उठल्यापासून ती सगळं घर आवरत असते आणि त्यामुळे ती आता जाम दमलेली असते आणि पोटात अन्नाचा कणही नसतो, तर पाण्याचाही एक थेंबही नसतो. तर आता ती मालती जी आहे ती राणीला धमकी देत असते आणि तेवढ्यातच तिथे आबा येतात आणि आबा ऐकतात की कशाप्रकारे मालती तिला घरगडी असल्यासारखं राबवत आहे. त्यावेळी आबा जे आहेत ते बोलतात की मालती, हे सगळं काय चाललं आहे? आणि हे पहा, ती या घरची सून आहे, कामवाली नाही. राणी कुठलंही काम करणार नाही. राणी या घरची सून आहे आणि तिला असं राबताना पाहून मी गप्प बसणार नाही. तर आता राणी, हे बघ, तुझं तू चहा वगैरे नाश्ता वगैरे कर आणि वरती जाऊन बस. आणि इथून पुढे तुला काहीही जरी काम सांगितलं ना, तू कुठलंही काम करायचं नाही आहेस. आणि हा माझा शब्द आहे. तुला कळतंय ना मी काय सांगतोय? आबा जे आहेत ते राणीला सांगतात. पण मालती जी आहे ती म्हणत असते की हे पहा, तुम्ही काही जरी म्हणालात ना तरीही मी या मुलीकडून सगळी काही कामं करून घेणार आणि इतकं राबवणार आहे ना, हिचा त्रास जाऊस्तोवर मी हिच्याकडून काम करून घेणार. तर आता इथे आबांनीही मालतीला सांगितलेलं आहे की मालती, हे तुम्ही जरा अति करताय. त्यावेळी मालती म्हणते की ह्या भिकारड्या पोरीसाठी हेच योग्य आहे आणि हिची लायकीही हीच आहे. त्यावेळी आबा म्हणतात की शब्द जपून वापरा मालती. हे पहा, तुम्ही श्रीमंत घरात जन्मलात म्हणून तुम्ही त्याचा माज दाखवू नका. कधीही गर्वाचं घर खालीच असतं, त्यामुळे गप्प बसा. तर आता मालती म्हणते की अरे वा, ह्याच्यामुळे आता तुम्ही मला बोलायला लागलात. तर त्यावेळी आबा तिथून चिडून निघून जातात, कारण मालती ही अशा प्रकारे वागते ते पाहूनच त्यांचा फार संताप होत असतो. आणि राणीला मालती समोरच आबांनी समजावून सांगितलेलं आहे की इथून पुढे तिने काही जरी काम केलं तरी तू करायचं नाहीस. तर असं म्हणून ते वरती निघून गेलेले आहेत. पण मालती मात्र तिथेच पाहत उभी राहिलेली आहे. इकडे फॅक्टरीमध्ये आता विक्रम जो आहे तो कामगारांवरती ओरडत असतो, कारण कामगार जे आहे ते इंद्राने सांगितल्याप्रमाणे काम करत असतात. पण विक्रमला वाटत असतं की आता इंद्राचं इथं काहीही चालणार नाही, सगळं काही माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे, आणि म्हणूनच तो सगळ्यांवरती ओरडत असतो. त्यावेळी आता इथे कामगार देखील विक्रम सरांना उलट बोलू लागतात. पण त्यानंतर विक्रम त्यांच्यावरती फारच भडकतो आणि विक्रम त्यांना धमकी देऊन तिथून निघून जातो. तर त्या धमकीनंतर गजा पुढे येतो आणि गजा
सगळ्या कामगारांना ओरडतो की आता इथून पुढे सगळ्यांनी विक्रम सरांचंच ऐकायचं. जो कोणी विक्रम सरांचं ऐकणार नाही त्याला या कंपनीतून बाहेर जावं लागेल. गजा सगळ्यांना धमकी देतो आणि त्याच वेळी आता तिथे एक कामगार पुढे येतो आणि गजाला बोलू लागतो की हे बघ गजा, हा जो काही बोलला आहे ना ते सगळं काही खरं आहे आणि आता जर आपण बोललो नाही तर आपलं जगणं आता मुश्किल होईल, असं म्हणत आता त्याने गजाला देखील गप्प केलेलं आहे. आणि गजाही आता त्यांच्यासमोर सगळ्यांसमोर शांत बसलेला आहे, कारण ते सगळेजण एक झालेले आहेत. आणि त्यानंतर आता रतन जो आहे तो हे सगळं पाहत असतो आणि म्हणत असतो की जर असं सगळं करत चालत राहिलं तर कंपनी एक दिवस बुडेल, कारण विक्रम सर जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने काम करायला सांगतात. इकडे इंद्र जो आहे तो त्याच दारूच्या दुकानापर्यंत पोहोचलेला आहे जिथे बुवा जे आहे ते शेवटचे दारू पिऊन घरी निघाले होते. तर आता तिथे पोहोचल्यानंतर इंद्रने इकडे राणीला व्हिडिओ कॉल केलेला आहे. राणी घराची साफसफाई तर करतच असते, तेवढ्यात तिला कळते की इंद्रा सरांचा फोन आला आहे. तर ती फोनकडे पाहते आणि व्हिडिओ कॉल आता तिचा उचलते. कॉल उचलल्यानंतर राणी विचारू लागते की काय झालं, तुम्ही मला व्हिडिओ कॉल का केला आहे. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, मी आत्ता त्याच ठिकाणी आहे जिथे बुवा आले होते, शेवटचे आले होते. मला सांग बुवा नेमकं इथून घरी कसे जायचे, मला तो मार्ग सांग. तर आता राणी जी आहे इंद्रला व्हिडिओ कॉलवरती त्यांचा मार्ग सांगत असते, कशा प्रकारे ते घरी येतात आणि कशा नाही. त्यांच्या मागे मागे जात आता इंद्रा त्यांना शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर आता इकडे बुवा जे आहेत ते स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढ्यात तिथे तो राजू येतो आणि राजू आल्यानंतर तो गाणं गुणगुणायला लागतो. तर तो गाणं गुणगुणत असतो. बुवांना मात्र त्याचा राग येत असतो. या राजूला त्या विक्रमने खूप सारे पैसे दिलेले असतात या कामासाठी आणि त्या कामासाठी आता तो या बुवांचा जीवही घ्यायला मागे पुढे पाहणार नाही, कारण आज विक्रमने त्या राजूकडे असं काहीतरी औषध दिलं आहे ज्याने बुवा जे आहेत ते आता कायमचंच या जगातून निघून जातील. तर आता तोही सांगू लागतो की हे इंजेक्शन कशाचं आहे माहिती आहे का, या इंजेक्शनने तुझा जीव जाईल. हे म्हणताच आता बुवा जे आहेत ते हालचाल करू लागतात. इकडे इंद्र जो आहे तो व्हिडिओ कॉलवरती राणीला विचारत असतो आणि राणी ज्या प्रकारे बुवा येतात तोच रस्ता इथे इंद्रला सांगत असते. आणि त्यानंतर इंद्र बोलतो की ठीक आहे राणी, आता इथपर्यंत मी तर आलोच आहे, तर थोडंसं इकडे तिकडे जाऊन पाहतो. तर राणी बोलते की ठीक आहे, तुम्ही असा व्हिडिओ कॉल केला आहे असं मला वाटतं की मी तुमच्यासोबतच आहे बुवांना शोधण्यासाठी. तर आता असं म्हणत इंद्रा बोलतो की ठीक आहे, पण मला जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी तुला पुन्हा कॉल करेल, असं म्हणत इंद्राने फोन ठेवलेला आहे. इकडे बुवा त्या राजूकडे भीक मागत आहे त्यांच्या जीवाची, पण राजू जो आहे तो हसण्यावरी नेत असतो, कारण त्याला या सगळ्या कामातून खूप सारे पैसे मिळणार असतात ना. त्यावेळी आता तो इंजेक्शन जो आहे तो बुवांना देणारच असतो. तेवढ्यातच आता इथे त्या पत्राचा जो काही दरवाजा असतो तो वाजतो. इंद्र जो आहे तो बाहेरून ठोठावत असतो. तेवढ्यात या राजूला कळते की बाहेर कुणीतरी आहे. तर तो धमकी देतो बुवांना की तोंडातून एक शब्द देखील काढायचा नाही, आरडाओरड करायचा नाही. तर इंद्रा बाहेरून तो पत्र्याचा दार ठोकात असतो आणि आता हा जो राजू आहे तो देखील त्या फडतीतून इंद्राला पाहत असतो. तर आता इकडे पुढील भागात राणी जी आहे ती इंद्राकडे पोहोचलेली आहे. तिला बुवांविषयीच इंद्राकडे काही बोलायचं असतं आणि म्हणूनच ती आलेली असते आणि इंद्राला ती आली आहे म्हणून खूप आनंद झालेला आहे. तिला वाटतं की इंद्रा असं वाटायला लागलंय की राणीने इंद्राला माफ केलंय. त्यावेळी राणी बोलते की हे पहा, मी इथे आले याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला माफ केलंय. तर असं बोलत आता ती तिथून निघून जायला लागते, पण ती आलीये हेच पाहून त्याला प्रचंड आनंद झालेला आहे आणि तो हसत असतो.